महाभारत युद्धात 100 कौरव होते. सगळे दुर्योधनाच्या बाजूने लढले. पण एक होता जो धृतराष्ट्राचाच मुलगा. युद्ध सुरू होताना कौरवांची बाजू सोडून पांडवांकडे गेला. त्याचं नाव होतं युयुत्सू. त्याने विश्वासघात केला. पण त्याने असं का केलं माहिती आहे? चला जाणून घेऊया. युयुत्सू हा धृतराष्ट्राचा 101वा मुलगा, पण गांधारीचा नाही, एका दासीपासून जन्मलेला. त्यामुळे कौरवांमध्ये तो होता, पण त्याचं स्थान वेगळं होतं. लहानपणापासून त्याने दुर्योधनाच्या चुकीच्या गोष्टी बघितल्या होत्या. भीमाला विष देण्याचा कट तो युयुत्सूला माहीत होता आणि त्याने पांडवांना सांगितलं होतं. म्हणजे तो आतूनच सत्याच्या बाजूने होता. युद्ध सुरू होण्याआधीच युधिष्ठिराने सैन्यासमोर विचारलं, कुणाला बाजू बदलायची असेल तर आत्ताच बदलू शकता. त्या क्षणी युयुत्सू उठला आणि पांडवांकडे गेला. समोर स्वतःचे 100 भाऊ होते, पण त्याने सत्य निवडलं. 18 दिवसांच्या युद्धानंतर जेव्हा सगळे कौरव संपले, युयुत्सू एकमेव कौरव जिवंत होता, धृतराष्ट्राचा शेवटचा पुत्र. युधिष्ठिराने त्याला हस्तिनापूरची जबाबदारी दिली. म्हणजे युयुत्सूने रक्ताची नाती नाही तर विवेक निवडला. कुटुंब सोडणं सोपं नसतं, पण चुकीच्या बाजूने उभं न राहता सत्याची साथ देणं हेच योग्य असतं. अशीच इंटरेस्टिंग माहिती जाणून घ्यायची असेल तर साहित्य मराठीला नक्की फॉलो करा.